नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऐकमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे क्वेश्चन पाहणार आहे. प्रॅक्टिस म्हणून ही क्वेश्चन पाहणार आहे आपण. आणि खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे जे त्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आणि विविध एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ असणार तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्यापैकी पहिला क्वेश्चन, लोहाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग उद्भवतो. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, लोहाच्या इथे विचारले आपल्याला एपी. तो लोहाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग उद्भवतो. पर्यायामध्ये स्कर्वी दिले, दुसरं एनिमिया दिले, तिसरं पेलिया, चौथं बेरीबेरी. तो कोणता रोग उद्भवतो? तो बी नंबरचा पर्याय एनिमिया. लोहाच्या कमतरतेमुळे एनिमिया हा रोग उद्भवतो. तर एनिमिया कशामुळे निर्माण होतो? तर B6 आणि B12 हे जे जीवनसत्व आहेत ते जर कमी पडले शरीरामध्ये तर एनिमियाचे सिम्पटम आपल्याला पाहायला भेटतात. ह्या ठिकाणी तुम्हाला चित्रसुद्धा पाहायला भेटतं. आणि B1, B3, B6, B12 किंवा C म्हणलं तर किंवा व्हिटॅमिन के ते पाण्यात विरघळणारी काय आहेत? जीवनसत्वे. B6 सुद्धा याच्यामध्ये येतं या ठिकाणी, B6 आणि B12 आणि व्हिटॅमिन C सुद्धा म्हणा. आणि B1, B3 हे काय आहेत? पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहेत. पुन्हा एकदा ऐका, एनिमिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला उद्भवतो? तर B6 आणि B12 आणि खाली जे दिलंय की ते पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहेत. आता तुम्ही म्हणता B1 तर याच्यामुळं याला थायमिन सुद्धा म्हणलं आता. याच्या अभावामुळे कोणता रोग निर्माण होतो हे पण माहीत पाहिजे. बेरी हा रोग निर्माण होतो. त्यानंतर जीभ लाल होणे, करकरीत होणे हे त्याचे सिम्पटम्स आहेत. नंतर B3 तुम्ही पाहिलं असं निओसिन म्हणलं किंवा नायसिन म्हणलं जातं. ते पेलग्रा हा रोग त्याच्यामुळं उद्भवतो. आपल्या फक्त या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आपल्याला, एनिमिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो? तर B6 आणि B12 किंवा लोहाच्या कमतरतेमुळे कोणता हा रोग उद्भवतो? तो कोणता? एनिमिया. असे दोन क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, पोलिओ हा रोग कशामुळे होतो? पोलिओ हा रोग म्हणजे डिसीज हा कशामुळे होतो? पर्यायामध्ये आपल्याला विषाणू दिले, दुसरा जीवाणू, तिसरा कवक, चौथा कीटक. तर कशामुळे उद्भवतो? हा विषाणूमुळे उद्भवतो. पोलिओ हा रोग कशामुळे होतो किंवा पोलिओ हा डिसीज कशामुळे होतो? विषाणूमुळं, व्हायरस म्हणलं जातं त्याला. तर याचे प्रकार सुद्धा आहेत रोगाचे, तर ते पण पाहू. पहिलं म्हणजे जीवाणूमुळं, दुसरं विषाणूमुळं, तिसरं कवकामुळं, चौथा कृमीमुळं, पाचवं अनुवंशिक हे आपण हेरिडिटी म्हणतो, सहावं आदिजीवमुळं, सातवं लैंगिकरित्या एड्स हा रोग त्याच्यामध्ये येतो, आठवं संसर्गजन्य, नववं असंसर्गजन्य, 10 पाण्यामार्फत पसरणारे रोग, 11 हवेमार्फत पसरणारे रोग आणि 12वा कीटकामार्फत पसरणारे रोग. जर पोलिओ विचारला कशामुळे होतो? हा विषाणूमुळे होतो, जो 2 नंबरचा पर्याय आपल्याला पाहायला भेटतो. तर माहिती पाहू त्याच्याबद्दल. तर विषाणूमुळे होणारे रोग कोणते आहेत हे पण पहा. एक पोलिओ, त्यानंतर एड्स म्हणता तुम्ही हा लैंगिकरित्या होतो, तर हा सुद्धा याच्यामध्ये होतो आणि विषाणूमुळे सुद्धा होतो. नंतर सर्दी, नंतर कांजण्या, नंतर देवी, इन्फ्लुएन्झा, नागिन, रेबीज, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकनगुन्या, त्यानंतर गोवर, गालफुगी, मेंदूदाव हे कशामुळे होतात? विषाणूमुळं. जर क्वेश्चन आला पोलिओ किंवा एड्स, सर्दी, कांजण्या, देवी, इन्फ्लुएन्झा, नागिन, रेबीज हे जर आले पर्यायामध्ये, जर विचारलं कशामुळं हा रोग होतो तर विषाणूमुळं होतो. आणि नंतर विचारलं की जीवाणूमुळे कोणकोणते रोग होतात ते आपण त्याच्यावर एक सेपरेट क्वेश्चन घेऊ. पण समजून घ्या, एक कॉलरा एक रोग आहे, नंतर मलेरिया एक आहे, कुष्ठरोग आहे, गटसर्प आहेत, धनुर्वात आहे, हे कशामुळे होतात? हे जीवाणूमुळं होतात. संसर्गजन्य रोग कोणते आहेत? त्याच्यापैकी आपण म्हणतो संसर्गजन्यामध्ये क्षयरोग रोग येतो, नायटा हे जे रोग आहेत ते संसर्गजन्य याच्यामध्ये येतात. लैंगिकरित्या गोरोनिया म्हणलं जातं, नंतर LGV, एड्स, कॅक्राईड हे रोग कशामुळे होतात? संक्रमितरित्या लैंगिकरित्या हे रोग पसरतात. क्वेश्चन तिसरा, मानवातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? ओके, ह्या ठिकाणी चुकलं किती या ठिकाणी. तर पुन्हा एकदा क्वेश्चन आहे की मानवातील गुणसूत्रांची संख्या, इथं काही विचारले काय? पेअर विचारले का? नाही, गुणसूत्रांची संख्या विचारली. पर्यायामध्ये 60 दिले, 36 दिले, 46 दिले, यापैकी नाही. तर हे उत्तर सर्वांना येत असेल कदाचित. 46 गुणसूत्रांची संख्या आहे आणि पेअर किती? 23. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला चित्रसुद्धा पाहायला भेटतंय. एकूण 23 पेअर आहेत. ॲटोसोम म्हणलं जातं आणि सेक्स क्रोमोझोम म्हणलं जातं. एक्स आणि वाय काय? सेक्स क्रोमोझोम आहे आणि अशा प्रकारे बॉडीवरती पसरलेले असतात. पुढचा क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, खालीपैकी विचारलं आहे कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? पर्यायामध्ये तांबड्या दिले, दुसरं हिरव्या, तिसरं पांढऱ्या, चौथ्या निळ्या. याचं उत्तर सर्वांना माहीत असेल. पांढऱ्या पेशी काय करतात? आपल्या शरीरामध्ये किंवा पेशीमध्ये रोगजंतूचा प्रतिकार करतात. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्लड आहे, ब्लडमध्ये त्याचे प्रकारसुद्धा पाहू शकता. त्याच्यामध्ये काय काय असतं? तर RBC असतात, WBC असतात आणि प्लेटलेट्स असतात. आणि जे WBC याच्यामध्ये कंटेंट काय काय असतं? मोनोसाईट, इओसोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल, लिम्फोसाईट हे त्याच्यामध्ये कंटेंट असतं. जे रोगजंतूचा प्रतिकार करतात किंवा आपण म्हणतो रोगावर जे आपल्या बॉडीमधले पार्ट असतात जे प्रतिरोध करतात त्यांना आपण पांढऱ्या पेशी म्हणतो किंवा WBC सुद्धा
म्हणतो. पुढचा क्वेश्चन 5वा. पहाटेच्या वेळी हवेमध्ये डॅश डॅश या वायूचे प्रमाण जास्त असल्याने पहाटेची हवा प्रसन्नदायक वाटते. पुन्हा एकदा क्वेश्चन पाहू आपण. पहाटेच्या वेळी विचारले, हवेमध्ये डॅश डॅश या वायूचे प्रमाण जास्त असल्याने आपल्याला पहाटेची जी हवा आहे ती प्रसन्नदायक वाटत असते. तर कोणता इलेमेंट आहे त्या ठिकाणी किंवा कोणता गॅस आहे आपल्याला या ठिकाणी विचारले. तर पर्यायामध्ये नायट्रोजन दिलं आहे, दुसरं ओझोन, तिसरा हायड्रोजन, चौथा आहे कार्बन. तर पहाटेच्या वेळी हवेमध्ये कोणता कंटेंट जास्त आढळल्यामुळे आपल्याला हवा प्रसन्नदायक वाटत असते, तो ओझोनमुळे. 2 नंबरचा पर्याय. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पृथ्वीपासून ओझोनचा लेअर किती किलोमीटरपर्यंत आहे. ओके, 15 ते 17च्या आसपास ते किलोमीटर तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याचा लेअर वेगवेगळ्या म्हणजे विषुवृत्ता वेगळा आहे, ध्रुवावर वेगवेगळा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ओझोन म्हणजे O3, 3 ऑक्सिजनचे अणू असतात. पुढचा क्वेश्चन, डिसिबल हे डॅश डॅश मापनाचे एकक आहे. मोजण्याचे एकक किंवा मापनाचे एकक असं धरू शकता. या ठिकाणी काय चालेल, डिसिबल. आता पर्यायामध्ये आवाज दिले, दुसरं विद्युत दिले, तिसरं उष्णता दिले, चौथा आहे अंतर. तर डिसिबल कशाचे एकक आहे, आवाज मोजण्याचे एकक आहे. स्पष्टीकरण सुद्धा पाहू आपण. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक डिसिबल. त्यानंतर इतर जे दिलेत की जसं की विद्युत धारा आहे, एक याच्या विद्युत धारा कशामध्ये मोजली जाते, एम्पियरमध्ये. विद्युत रोध कशामध्ये मोजला जातो, ओहममध्ये. उष्णता कशामध्ये, कॅलरीजमध्ये. त्यानंतर अणुवस्तुनांक ए या एने सिम्बॉल आहे त्याचा किंवा एने डिनोट केलं जातं, डॉल्टन. नंतर तारे, पृथ्वीपासून जे तारेंचं अंतर आहे ते कशामध्ये मोजलं जातं, प्रकाशवर्ष किंवा 1 प्रकाशवर्षाच्या पटीने मोजलं जातं. नंतर दाब आहे पास्कलमध्ये मोजलं जातं. विद्युत शक्ती मोजण्याचे एकक काय आहे, वॅट. आणि जी कॅरेट आहे शुद्ध सोने मोजण्याची पद्धती किंवा सोन्याची शुद्धता मोजणे, कॅरेट हे सिम्बॉल वापरलं जातं किंवा एकक वापरलं जातं. पुढचा क्वेश्चन 7वा. भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे, टी व्ही, रेफ्रिजरेटर, तुमची लाईट, तर जी यंत्र आहेत विद्युत यंत्र आपण म्हणतो, साधारणपणे किती वॅट दाबावर हे चालतात. ओके, क्वेश्चन समजला असेल तुम्हाला. किती वॅट दाबावर चालतात, साधारण आकडा आहे त्याच्यावर ती चालली जातात. तर पर्यायामध्ये 80 आहे, दुसरा 120 आहे, 150 आहे आणि 230 आहे. तर किती, 230 व्होल्ट दाबावरच हे काय घरगुती वापरासाठी तुम्हाला जी यंत्रे असणार आहे, टी व्ही, रेफ्रिजरेटर, मोबाईल, ते हे त्याच्यावरच चार्ज होतात किंवा मोबाईल चार्ज त्याच्यावर होतो किंवा टी व्ही त्याच्यावर चालली जाते. ओके, हे लक्षात ठेवा. 230 व्होल्ट. क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. पुढचा क्वेश्चन 8वा. 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर होय. आपला क्वेश्चन काय विचारला आहे, 1 नॅनोमीटर बरोबर किती मीटर. आता नॅनो हा शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे. तर पर्यायामध्ये 10⁻⁻6 दिले, 10⁻⁷, 10⁻8, 10⁻9. ओके, याचं उत्तर आहे 10⁻9. 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर, तर 10⁻9. ह्या ठिकाणी सुद्धा दिलं आहे की ओके 10⁻12ला टेरा म्हणलं जातं, नंतर 10⁻−12ला पिको म्हणलं जातं. हा फरक खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर 10⁻6ला मेगा, ह्या ठिकाणी पाहू शकता 1ला हेक्टो म्हणलं जातं, 10⁻1ला डेका. त्याचबरोबर 10⁻−1 DC, 10⁻2 सेंटीमीटर, 10⁻3 मिली, नंतर मायक्रो, 10⁻9 आपल्या क्वेश्चनमध्ये विचारला आहे, -9ला नॅनो म्हणलं जातं. विचारतात पुन्हा. या ठिकाणी चार्टसुद्धा मी तुम्हाला सोप्या शब्दामध्ये समजण्यासाठी दिला आहे. पुढचा 9वा क्वेश्चन, कर्करोगाच्या उपचारासाठी किंवा कॅन्सर म्हणतो याच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात. क्वेश्चन समजला असेल तुम्हाला. कर्करोग आहे, कॅन्सर आहे, जे सिम्पटम्स असतात कर्करोग किंवा रोग असतो त्याच्या उपचारासाठी ट्रीटमेंटसाठी खालीलपैकी काय वापरतात आपल्याला विचारले. एक इलिमेंट वापरलं जातं. त्या ठिकाणी पर्यायामध्ये युरेनियम दिलं आहे, कोबाल्ट, आयोडीन आणि यापैकी नाही. याचं उत्तर आहे कोबाल्ट. नुसतं कोबाल्ट नाही वापरली तर त्याचा आयसोटोप वापरला जातो. कोबाल्ट त्याला 60 म्हणलं जातं. ओके, कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात, तर कोबाल्ट 60 वापरतात. या ठिकाणी फॉस्फरस 32 कायसाठी वापरतात, ब्लड कॅन्सरसाठी, ल्युकेमिया म्हणलं जातं, याच्या उपचारासाठी वापरलं जातं. आयोडीन 131 कंठस्थ जे ग्रंथी आहेत याच्यामधले जे दोष आहे ते ओळखण्यासाठी आयोडीन 31 वापरला जातो. कार्बन 14 तर सर्वांना माहिती, जे प्राचीन अवशेष आहे यांचे वय काढण्यासाठी वापरला जातं. ह्या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी चित्रसुद्धा दिलेत. पुन्हा एकदा क्वेश्चन पाहू आपण. कर्करोगाच्या उपचारासाठी किंवा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो, असं सोप्या शब्दात म्हणता येईल. तर कोबाल्ट 60चा वापर केला जातो. फॉस्फरस 32 हे लक्षात ठेवा, हे विचारण्याची शक्यता आहे. आयोडीन 131 कासाठी कंठस्थ ग्रंथीमध्ये दोष ओळखण्यासाठी आणि कार्बन 14 तर सर्वांना माहिती प्राचीन अवशेष यांचे वय काढण्यासाठी या एलिमेंटचा वापर केला जातो. पुढचा क्वेश्चन 10वा शेवटचा क्वेश्चन आहे. लाल शेवाळला रंग कशामुळे प्राप्त होतो किंवा लाल शेवाळा जो रंग आहे लाल तर कशामुळे प्राप्त झाला, ह्या ठिकाणी अर्थ निघतो त्याचा. पर्यायामध्ये फ्लोरिडीन, तिसरं फायक्रोइथिन, तिसरं मोहरी, चौथा एक कांदा.
तर लाल शेवाळे रेड आलगीसुद्धा म्हणलं जातं. याला कशामुळे लाल रंग प्राप्त झाला आहे? तर 2 नंबरचा पर्याय फायकोइरिथीन म्हणलं जातं. ओके, ह्या ठिकाणी आलगीचं चित्र आहे, स्पायरोगारासुद्धा म्हणू शकता आणि फायकोइरिथीन तर हे चित्र आहे. तर याच्यामुळं याला रंग प्राप्त झाला आहे. तर मित्रांनो, हे आपण 10 क्वेश्चन पाहिलेत. हे तुम्हाला कसे वाटले? इथून पुढे आपण ती सिरीज चालूच ठेवणार आहे कंटिन्यू. हे जे क्वेश्चन घेतले तुम्हाला हे कसे वाटले? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या व्हिडिओबाबत काही प्रतिक्रिया आहेत, ही सिरीज चालू ठेवायची नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.